तर तयार आहे आपलं अंडी न उकडता झणझणीत असं कालवण। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अंडी न उकडता झणझणीत असं अंड्याचं कालवण बघणार आहोत। तर इथे मी साहित्य घेतलेले आहे। आपल्याला वाटण करायचे, त्यासाठी अद्रक, लसूण, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, टोमॅटो घ्यायचं आणि खोबरं याचे बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे मी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून हे वाटण छान परतून घेऊ। आपल्याला वाटण टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची आणि काळा मसाला टाकून तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या अंदाजे आपण पाणी टाकून घेणार आहोत। इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी रस्सा करणार आहे, त्या अंदाजे पाणी टाकलेलं आहे। आता छान एकदा मिक्स करून घेऊ। एकदा छान मिक्स झालं की त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत थांबूया। तर इथे मी दुसरीकडे वाटीमध्ये अंडी काढून घेणार आहोत आपण। आणि अंड्याला ह्या रश्श्याला चांगली उकळी आली की ही अंडी एक एक आपल्याला ह्या रश्श्यामध्ये सोडून द्यायची आहे। लक्षात ठेवायचं की रश्श्याला छान अशी उकळी आली पाहिजे। इथे बघा अशा प्रकारे एक एक अंडी सोडून आपण 5 ते 6 मिनिट थांबून घेऊया। 5 ते 6 मिनिटात झणझणीत असं अंड्याचं कालवण बनवून तयार होतं, कोणतीही पूर्वतयारी न करता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर चॅनलवर कोणी नवीन आलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।